साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. हनुमंत विठ्ठल कानगुडे, उंबरे पागे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. ओके. आजची तारीख काय आहे बरं? 18 जून 2024. आणि आता ही केळी लावली ह्याच्यात कुठली आपली केळीची? उगळे. आणि ह्याचं जी लागण केली ती किती बाय किती वर केली आहे? ही 7-5. 7-5 म्हणजे समोर समोर 5 हा. आणि 2 वळीच्या मध्ये अंतर 7. आणि लागणीपासून हे जो वय जर पाहिलं तर किती महिन्याची केळी ही? ही 6 महिन्याची केळी असतात. 6 महिने पूर्ण झाले. पूर्ण झाली. बरोबर. तर आता काय करायचं आपल्याला इथलं पुढं तुमच्या आई शेड्यूल मध्ये आपलं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन हे ऍड करायचे. ऍड का करायचे की आता जर सहज कशी नजर टाकली साहेब थोडस व्यवस्थित दमा आणि कॅमेरा सगळीकडे फिरून घ्या गोल एक बारकाईन जर अभ्यास केला तर केळीनी वय केलेलं सर बरोबर आहे का? म्हणजे वयानुसार केळीची जी वाढ पाहिजे ती नाही. आणि आता आपलं तुम्ही थोडक्यात घेण्याचा का प्रयत्न केला की जे आहे तुमचे हे बघताय. आणि त्यांनी पण हे मार्गदर्शन घेतलंय आणि तुमच्या ह्या प्लॉट बद्दल आमची 1-1.5 महिन्यापूर्वी चर्चा झाली पण काही कारण असतो हा विषय तसाच मागे राहिला आणि आज आपण त्याच्यावर थोडक्यात प्रयत्न करतो. आता आपण काय करणार आहे ह्या केळीने वय खाल्लंय तर खाल्लेलं वय बाहेर काढायचं. आता जर वयानुसार बघितलं तर बुंदा पाहिजे नाही म्हणजे आपण सरासरी बघितलं 12 चांगलं झालं 16. काय आता तुम्हाला वैयक्तिक तुम्ही हा जे निर्णय घेतलाय वापरायचा तुम्हाला वैयक्तिक काय रिझल्ट पाहिजे काय बदल झाला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला पण कष्ट करताना थोडस बळ भेटलं पाहिजे. रिझल्ट भरपूर मिळाला पाहिजे. हे काय 6 महिने झाला आम्ही ह्याला भरपूर खर्च केला. केळ काय हालत मला काय म्हणायचं का आज आपण उंची मी मुक्तोय इतकी उंची म्हणजे माझा सहज होत. आता आपल्याला 1 महिन्यात आता ह्याने गच्चा धरलाय वय खाल्लंय सगळंच म्हणजे आपण बोललोय आणि समोर दिसतंय तुम्ही शेजारी म्हणजे मान्यच आहे. आता ह्याच्यात 1 महिन्यात जो बदल होईल आपण बुंदा पण मोकणार आहे. माझी फक्त एकच विनंती प्लॉटनी तुमच्या कात्यान टाकली किंवा बदल झाला तर तुम्ही वापरा बायोनिकचं मार्गदर्शन कंटिन्यू. मी तुमचं ज्या वेळेस कटिंगला गाडी येईन ना त्यावेळेस मी तुमच्याकडे असं शूटिंग करा. त्याचं कारण एकच आहे आज मार्केटमध्ये सल्ला देणारी भरपूर आहे साथ देणाऱ्याची कमतरता आहे आणि आपल्याला ती कंपनीची जी साथ आहे ती आम्ही तुम्हाला शेवटपर्यंत फक्त तुम्ही रिझल्ट भेटल्यावर अर्ध्यात सोडू नका. सोडलं तरी मला अडचण काहीच नाही फक्त सोडू का नका की आम्ही तुम्हाला पूर्ण नेणार आणि तुम्ही अर्ध्यात सोडलं की आमचा पण इलाज नाही. कारण मी पहिल्यापासून सल्लं घेतलं पण आम्हाला असं म्हणावं असा रिझल्टच आला नाही. रिझल्ट आता मला काय म्हणायचं आपण कॅमेरा पुढे बोलतोय काय करा नाही निघालं. आज तुमच्या शेजारी प्लॉट आहे इकडे फिरवा तिकडे ह्या प्लॉटनी वय खाल्लं नाही साहेब एकाच दिवस आहे बरोबर आहे काय आणि ह्या प्लॉटनी वय खाल्लं भरपूर फक्त मध्ये बांध कष्ट तुमचे एवढं ह्यांनी बी केले आणि तुम्ही पलीकडचे म्हणजे केळीवाले मालक तुम्ही ह्यांच्या उभा राहिलाय आपण ही साहेब कष्ट करीत असताना हरतात. मी कष्ट भरपूर केलं पण तुझी केळ चांगली आली संकटच लावून तुला बरोबर आहे. तर मी आज तुम्हाला एकच शब्द देतो की तुम्ही जो आमच्या वापरा बायोनिकवरती विश्वास ठेवलाय त्याला 1% पण तडा जाणार नाही. येणाऱ्या दिवसात साहेब पण 1 महिन्याने म्हणतील आपल्याला पण 1 डोस सोडायचा आहे हे म्हणतात का नाही आपण किंवा वाटतंय का नाही त्यांना पण हिथंच उभा राहून आपण ह्याच्यात झालेले बदल आपण दावण्याचा प्रयत्न करतो. दिलेल्या माहितीबद्दल आभार आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. हनुमंत विठ्ठल कानगुडे, उंबरे पागे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. आजची तारीख काय बरं साहेब? 3 ऑगस्ट 2026. 3 ऑगस्ट 2026 आणि आपण ह्याचं 11 जून 2026 ला पूर्वावस्था घेतली होती. घेतलं आता पाऊस चालू आहे आपण बुंदे मापणार नाही म्हणजे बऱ्याच वेळ थांबलोय आपण पण पाऊस काय बंद व्हाय नाही. आता ही जी वापरा बायोनिकचा डोस सोडला तुम्ही तर सोडल्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी फरक जाणवला की बाबा वापरा बायोनिक मध्ये खरंच खाल्लेलं वय गच्चा धरलेलं केळीचं बाहेर काढतंय? 2 डोस घेतलं होतं. पहिला डोस सोडला की 7-8 दिवसातच आम्हाला फरक चांगला दिसायला लागला. आता दोन्ही डोस सोडून 1 महिना झालेला आहे झालेला आहे पण केळी आता निसवण पण सुरू आहे. तर आता आपण ही व्हिडिओ संपल्यानंतर जिथं जिथं निसावली जिथं जिथं गड पडल्यात तर 2 फणीच्या मध्ये अंतर किती गड केवढा पडलाय ही पण आपण पाहणार आहे का. तर आज मार्केटमधनं तुम्ही आम्ही यायच्या अगोदर काय वापरत नव्हते असा विषय नव्हता लय औषध पण केळी उचलत होती का? काय उचलत नव्हतं. ही सोडल्यावर लय रिझल्ट आला. आता जी काही केळी क्षेत्रातले शेतकरी ज्यांची केळी वय खाते बुंदा पाहिजे असा नाही निसवणीला सुरू झाली गड पाहिजे असा लांब म्हणजे
लांबडा पडत नाही, दोन फणीच्या मध्ये अंतरी नाही, वादा पाहिजे असा पडत नाही. पण तुम्ही जी आता वापरा बायोनिकचा जी डोस घेतलेला आहे, तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक सल्ला संदेश म्हणून एक निरोप काय देऊ शकाल एक शेतकऱ्यांना? नंबर औषध आहे, सगळ्यांनी ही औषध वापरावं. वापरा बायोटेक. आणि तुम्ही हवी निर्णय घेतला, ह्याचाच फोडवा ज्यावेळेस जाणार आहे त्याला पहिले मला स्वतःच तुमचंच अजून औषध आम्हाला घ्यायचंय म्हणून सांगितलंय. चांगला फरक आहे. फरक चांगला आहे. हा, म्हणजे आपण वापरा बायोनिक वरती थोडक्यात विश्वास ठेवायला काय हरकत नाही. कायच अडचण. कारण आता पण आपण उभं राहिलोय तिथं तुमचं ही मधली सब लाईन आहे हा. आणि तुम्ही आतमध्ये होता आता बाहेर आहेत, पण आपण लोकेशन न हलवता आता पण व्हिडिओ घेतोय आणि फोटो पण काढले. हा, बरोबर आहे का? होय. म्हणजे ह्यात काय लाभाडी आहे का? काय सुद्धा आला पण नाही. एक नंबर रिझल्ट आहे आम्हाला. म्हणजे तुम्ही हे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन घेऊन समाधानी? समाधानी आहे आम्ही. साहेबांनी जसं गल्लं तशी माहिती दिली त्याबद्दल वापरा बायोनिक कंपनीकडून आमच्या कॅमेरा धरलेल्या रामेश्वर गोगरे सर, गजानन साळुंके सर करमाळा आणि वापरा बायोनिक कडून तुमचं साहेब मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.